नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बीडमधील खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर करण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर करणार आहे। मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था राज्यात चर्चेचा विषय झाली होती। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला। त्यांनी वाल्मिक कराड यांच्या निकटवर्ती लोकांची कसून चौकशी केली। त्याशिवाय पासपोर्ट सुद्धा रद्द करण्यासाठी सरकारकडे मागणी केली होती। देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वाल्मिक कराड यांच्या सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली। पुण्यातून 4 सीआयडीची विशेष पथकं वाल्मिक कराड यांच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत। पुण्यातून पहाटे 2 तर सकाळी 1 पथक वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत। वाल्मिक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात सरेंडर करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत असली तरी सीआयडी कडून तपास आणि शोध सुरू ठेवला जात आहे। तर मित्रांनो, याबद्दल अजून काही अपडेट आले आपल्या चॅनलवर कळवलं जाईल। तर चॅनलला पहिल्यांदा भेट देत असेल तर सबस्क्राइब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।